फटाके अजून दिवाळी सुरुवात पण झाली दिवाळीची तर साफसफाई आम्ही करतोय. हे बघा गोदड्या वगैरे मी ना आता इतक्यात काय केलं थांबा 1 मिनिट नोटून खातो. मी ना काल 2 गोदड्या धुतल्या होत्या. सॉरी शिवण्याचा कंगवा आहे तो तिथं थोडासा धुवून काढते जरा तिथं छोटा कंगवा. तर मी 2 गोदड्या काल धुतल्या होत्या. आज जवळपास 3 गोदड्या धुतल्या 2 छोट्या ब्लँकेट धुतल्या. आता पुन्हा अरे चालूच राहिलं. तर आता पुन्हा ना गादीचे कवर वगैरे पण धुतले काल. तर मधल्या गादीचे कवर वगैरे काढले धुवायला. तर ते सगळे कवर वगैरे आता मी ना इथंच धुते. आता वरती टेरेसवर जायचा कंटाळा येतो. इथं कसं भिजलंय ना गेले ना तर पटकन धुतल्या जातात. आता इथं धुवून घेते मशीनला. फक्त ओनली लास्ट पॉईंटला स्पिन करायला टाकते म्हणजे पिळल्या जातात छानपैकी. म्हणजे कसं दिवसभरामध्ये छान सुकून जातं ना. आता ऊन पण भरपूर पडत आहे. थोडासा इग्नोर करा बरं का बाहेरचा आवाज. तर आता हे धुवून घेते. पहिली स्टेप धुवून झाली मशीनमध्ये टाकली आहे. आणि इथं थोडीशी घरातली साफसफाई पण चालली आहे. थोडंसं किचनचं डेकोरेट करतो आहे. सो नाही इकडं किचन बघा. तर ही न्यू एक रॅक जी आहे ना ती आम्ही रॅक घेतलेली आहे. कारण की एका रॅकवर सगळं काही गोष्टी पुरत नव्हत्या. ही रॅक घेतलेली आहे. तुम्ही बघितलीच असेल मीशोवर वगैरे. मीशोवरच घेतलेली आहे. मस्त आहे. एकच नंबर क्वालिटीत आलेली आहे. मस्त वाटतंय. आणि छोट्या मेन गोष्टी आहेत ना सगळ्या एका रॅकवर पुरत नाही. त्यामुळे मग इकडे सगळं सेट होऊन जाईल. वाट्या वगैरे आपलं भरपूर असतात. ग्लासेस असतात कप असतात. मला काय व्हायचं तर तिकडे किचनच्या याच्यावर ठेवावं लागायचं. तर कप वगैरे सगळे सेट होतील. काचेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सेट होतील. मांडणी मुली पाडतात ते उचलावं लागेल का. चला मग आम्ही आवरतो आता. दिवाळीची आमची सफाई सुरू झालेली आहे. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा बघत राहा. छान होईल व्लॉग मस्त होईल. श्रेयाचं आज कॉलेज आहे. श्रेया कॉलेजला जाणार आहे. सो चला मग आता हे माझ्याकडे बघतायत. चला तर इथं बघा पसारा किचनची साफसफाई. पाव घेतला तसं काही आणि अंडा पाव खाल्ला. छान आहे आय लव्ह दिस प्रोडक्ट. खाली पडलं ते. हे बघा डीमार्टचे मी छोट्या मिनी असे जार घेतलेले आहेत. वेलची पूड वगैरे असे छोट्या गोष्टी आपण भरू शकतो याच्यामध्ये. खायचा सोडा बेकिंग पावडर वगैरे अशा गोष्टी. भगवान आवरून वैतागले आहे मी आता. खरंच अजून पण किचन गच्च भरलेला आहे. तो किचन जर कोणी कामवाले बाईनी जर बघितला ना ती तो बघूनच पळून जायची माहिती आहे का. आता ना आम्ही जस्ट इतक्यात वॉशिंग मशीनचं जो आमचं बाथरूम आहे ना तिकडचं रूम क्लिअर केला. म्हणजे तिकडची थोडी सफाई केली. कारण की कपडे वगैरे धुतले की त्यानंतर मग ते थोडंसं घाण होऊन जातं ना. तर तिथली थोडीशी सफाई केली बघा. तर तिथली अशी थोडीशी क्लिनिंग करून घेतली तिथे. आणि वॉशिंग मशीन पण क्लीन केली. अजून सगळीकडं पसाराच पसारा आहे. इथं म्हणू नका बास्केटवर म्हणू नका. इथला मधला रूम तर लाईट रूम केली. आता सीमाताई ते पण आलेले आहेत. आम्हाला जायचं शॉपिंगला. फक्त बघू कुठे गेलं सीमाताईंचं. आमचं पसारा बघा गोदड्यात होतं. नाही श्रेया माझं पण लय काम आहे. सो हॅलो फ्रेंड्स. तर फायनली सगळं काही छान असं सेट झालेलं आहे. बघू शकताय फ्रीज आणि जी रॅक आहे ना माझी तर त्याच्यामधोमध अशी आपलं ते ड्रॉवरचं काय म्हणता याला कॅबिनेट का काय कसं काहीतरी म्हणतात मला नाही माहिती. पण 5 कप्पे आहेत आणि छान आहे. क्वालिटी पण मस्त आहे. तर माझं सगळं काही बरेचसं सेट झालेलं आहे. इथली जागा जी होती ना ती रिकामी झाली. मला खिडकीवर ठेवावं लागायचं. कप वगैरे जे आहेत ना मला सेट होत नव्हते. रॅक आली. रॅक नंतर हे आलं. सगळ्या एक गोष्टी गरजेनुसार आता घेतोय हळूहळू. तर रॅक छान अशी पुसून झालेली आहे. भांडे धुवून चून लावून दिलेले आहे. जार पण धुवून चून स्वच्छ झालेले आहे. त्याच्यात थोडंफार भरलेलं आहे राशन वगैरे आपलं सगळं. आणि दिवाळीचं मेन म्हणजे फराळाचं करायचं आहे ना ते सगळं आणून ठेवलेलं आहे साहेबांनी. मीच ठेवलेलं आहे. सध्या ती पिशवी अजून खोललीच नाही कारण की ह्या सावरमध्येच खूप वेळ चाललेला आहे. तर आता ते सगळं एक दिवशी साफ करायला वेळ लागेल. सगळं घरातलं आवरायचं. स्वयंपाक आज दुपारी थोडीशी कढी केली होती. ती काही दाखवलं आणि शूट नाही केलं कारण की खूप दगदग होत होती. कॅमेरा शूट करायला पण कोणीच नव्हतं. श्रेया पण कॉलेजला गेलेली होती. तर दुपारी थोडीशी कढी भाकरी केल्या होत्या मम्मी डॅडी.
तर सगळ्यांची जेवण वगैरे झाली. मम्मी डॅडी हे नाही जेवलेत, पण यांनी सकाळी ना अंडा पाव खाल्ला होता त्यामुळे हे नाही जेवलेत. तर मी थोडंसं जेवले कारण मी नाश्ता नव्हता केला. मी सकाळी ना गोधड्या धायमध्ये लागून गेले होते आणि मी डायरेक्ट मशीनमध्ये नाही टाकत, हाताने वगैरे छान भिजत घालते आधी गरम पाण्यामध्ये निरम्यामध्ये. कॉर्नर्स वगैरे छान असे सगळं काही घासून घेते ब्रशने, सगळं काही 2-3 पाण्याने छान काढून घेते आणि त्यानंतर मग मशीनमध्ये फक्त ऑनली स्पिन लास्टला लास्टची जी प्रोसेस असते ना त्याच्यामध्ये टाकते. तर फायनली गोधड्या पण बऱ्यापैकी धुतल्या गेलेल्या आहेत. बाकीच्या आता बघल जमल तसं करत आपण सगळ्या लेडीज आहे ना, एक तर दिवाळी आली की त्याची साफसफाई करायमध्ये जाते, परत दिवाळीचं फराळ करायमध्ये जाते, मग स्वतःला कधी वेळ द्यायचा असं होतं ना. तर मग स्वतःसाठी 2 दिवस काढायचे. स्वतःसाठी जास्त काय नाही, तुम्हाला तर दरवेळेस माहितीच आहे आम्ही पार्लरमध्ये जात नाही. थोडंसं व्हॅक्स फेशियल तर करत नाही, घरगुतीच आपलं नॉर्मली घरगुती फेशियल चालू असतं आपलं. पण ते म्हणतो ना 2 दिवस तरी स्वतःसाठी पाहिजे. आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी कसं होऊन जातं, त्या दिवशी पण स्वयंपाक भरपूर कामं असतात, भरपूर म्हणजे खूप दगदगीचंच असतं. आणि मेन म्हणजे लक्ष्म्यांनाच जास्त कामं असतात लक्ष्मीपूजनच्या दिवशी, असं होऊन जातं. तर त्यामुळे ना थोडंसं मुलं ओरडता येतं करलं. आज कसं थोडंसं आवरून घेतलं, उद्या थोडंसं आवरेल. आज शॉपिंगला जायचा विचार आहे, बघू उठले तर जातात, नाही तर मग ते उद्याच जाण होईल मला असं वाटतं. तर हे पण झोपून गेलेले आहेत आता. त्यांनी पण बरीचशी हेल्प केली मला सगळ्या गोष्टींना, काय काय ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या. आणि फायनली अशा प्रकारे बरंच आवरून झालेलं आहे. जमलं तर आम्ही आज शॉपिंगला जाऊ, नाहीतर ऑलमोस्ट मला 4:15 झाले त्या, म्हणजे आज सकाळपासून चाललेलं होतं कामा. आता बघू झाली शॉपिंगला जाणं तर जाऊ, नाही तर नाही जाणार. तू आपली तर घाण काढायची नाही. तू काय करते? ही एक बाई आमची कंदी आहे. कोणतं स्टाईल कोणती? अगं ही स्टाईल तर बघायची. ही कोणाची स्टाईल बांधली तुम्हाला सांग पहिले. निघाले केस ऐक ना, सॅनी स्टाईल. अगं बाई हिची स्टाईल बघ ना. मस्त मस्त फुल. बाबा काय करताय? बाबा कंदील बनवतो. मग तू करते काय? तुझा आर्ट काय? हा, कंदीलचं सामान घेण्यासाठी आम्हाला पाठीमाग रात्रीच पप्पा चला मग आम्ही गेलो. तिला कंदीलसाठी ते डेकोरेट करण्यासाठी जे साहित्य आहे ते घेऊन दिलं. वा, तुम्हाला असं हात कट करून बांधला तू? अरे कट नाही मारला, निघाला रे. तर वेगळी दिसत होती माहिती का अशी. मला नाही आवडत, मी नाही जास्त केस कापत असे पुढचे, मला नाही आवडत. आपलं साधं सोपं आपलं सिंपल. अशी चित्त मोठ्याची होती. लाईट बंद कर. नको आता काय दाखवते. आता ही लाईट चालू करेल. ओ माय गॉड, आपण फायटिंग करू शकतो. बघ ना, हे बघा असं बनवून घेऊ शकतो. चला आता इथं लय टाइमपास राहील. आता मी तर फार जाम झालेले आहे, काम करून थकले आहे. उद्यापासून अजून भरपूर काम आहेत, एक करून करायची. चकली चिवडा दरवेळेस म्हणते बरं का, करणार नाही, पण ते दरवेळेस थोडंफार होतच, ते सुरुवात होऊनच जाते. दरवेळेस म्हणते की यावेळेस करल नाही, पण ते होतच जाते, पण ते करावंच लागतं. सो फायनली झालो आहोत रेडी. वाटतं का चेहऱ्याला थोडासा तयार झाल्यानंतर एकदम चेहऱ्याचं लुकच लगेच चेंज झालंय. आणि चाललो आहोत शॉपिंगला. आम्ही दोघं बाईकवर आहेत. भाऊने गाडी घेतली आहे. ताई, भाऊ आणि शिवन्या, तनू, श्रेया आणि साक्षी. काल ना का ताई गेल्या होत्या तिचं श्रुतीचं डेंटलमध्ये घेऊन गेल्या तिला, श्रुतीला. तर तिला तिकडनं तसंच त्यांनी खडकेलेलं आणि तिकडं तिची शॉपिंग झाली दिवाळीची, त्याच्यामुळे ती आज आमच्यासोबत नाही आहे. आणि हे आमचे मेंबर आहेत तिकडं सगळेजण. हे बघा इथं. चलो शॉपिंग को. सो चलो खड़की में डाका डालते. आणि माझं किचन. अभिमान असावा आपलं किचन छोटं असो कसंही असो, पण आपलं असतं. किचन मध्ये सगळा वेळ अख्खा बाईचा किचन मध्ये जातो. थांबा ना, बोलू पण देत नाही 2 शब्द. लाईट थोडीशी डीम आहे, मी एकच छोटा लाईट लावलेला आहे. मी काय म्हणत होते, यांनी मध्येच सही करून दिलं. आपल्या किचन मध्ये आपल्या सगळ्या बाईंचं, सगळ्या लेडीज आहेत ना आपल्या, तर सगळ्यांचा किचन मध्ये जास्ती करून वेळ जातो. आणि
ते म्हणतो ना आपण एक स्वतःला रेडी करतो ना, तसं किचनला ना रेडी करायची एक प्रत्येक बाईची इच्छा असते. प्रत्येक बाईची इच्छा असते की आपलं किचन आहे ना एक छान दिसावं. ही मी सांगते, रिअली सांगते की ही प्रत्येक लेडीजची इच्छा असते. अशी कोणतीच लेडीज या जगात तुम्हाला सापडणार नाही की तिची इच्छा नाहीये. प्रत्येक लेडीजची इच्छा असते की आपलं किचन छोटं असो कसं असो पण त्याला एक छान असं मस्त डेकोरेट करावा. प्रत्येकाची इच्छा असते, तशी माझी पण होती. थोडंफार म्हणजे नाही का ह्या गोष्टी आता मी केलेल्या आहेत. अजून काही थोड्या छोट्या गोष्टी होतील. फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. तुम्ही थोडासा सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. अजून तर काही सपोर्ट नाही आहे जास्त, पण माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी छान असा सपोर्ट करावा, व्हिडिओला लाईक करावा जास्तीत जास्त. प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर चला मग. हा श्रेया म्हणते मम्मी चालूच आहे. मला बोलायला आवडतं, बोलायला जास्त कोणी नसतं. ताई त्यांच्या कामात, मी माझ्या कामात. त्याच्यामुळे मी तुमच्यावरच गप्पा मारते, तुमच्यावरच माझं मन मोकळं करून घेते. चालू द्या. यूट्यूब एक आपलं एक छान असं हे आहे. चला बाबा, हे माझ्या मागे लागले सगळे. मी आता लॉक लावते घराला आणि चला आपण जाऊ खडकीत. हा रस्ता आहे बोकेल टू खडकीचा रस्ता. हा नवीन रस्ता झाला आहे. ॲम्युनिशन फॅक्टरीपर्यंत जातो हा रस्ता. एकदम इझी आहे, म्हणजे ट्रॅफिकमधून. सो बघू शकताय हा ॲम्युनिशन फॅक्टरीपर्यंत जाणारा रस्ता बोकेल टू खडकी पण आहे. आता आपण खडकीला चाललो आहोत ना, तर खडकीपर्यंत आता इझिली म्हणजे ट्रॅफिकपासून वाचवतो. अरे म्हणजे हा बोकेलच्या लोकांसाठी बनवला होता. मग आता सर्वजण यूज करतात याला. हा बोकेलच्या लोकांसाठीच केलं होतं ॲक्च्युली. तर मग सगळेजण यूज करतात. आणि डिफेन्स एरिया आहे सगळा इकडनं, तर त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे पॅक केलेला आहे. आजूबाजूला काहीही दिसत नाही. तुम्ही इथे बघू शकता आजूबाजूला काहीही दिसणार नाही. उंचपर्यंत त्यांनी ते पत्रे वगैरे असे नाही का पूर्ण पॅक करून दिलेले आहे. पण अतिशय सोयीस्कर आहे, ट्रॅफिकपासून वाचवतो. एकच नंबर आहे. आता आपण इथून डायरेक्ट खडकीत एंटर करू. तिकडनं गेलो असतो आपण ट्रॅफिकमध्ये फसून गेलो असतो. वाडीला प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिक आहे, तर त्यामुळे हा रस्ता अतिशय सोयीस्कर आहे. तर चला मग. तर चला मग शॉपिंग करायला चाललेलो आहोत. माइंड फ्रेश झालं. दिवसभराची थकान होती ती सुद्धा हे झालेली आहे. मस्त वाटतंय आता दुधाच्या बाहेर निघाल्यानंतर. आता आपण शॉपिंग करायला डायरेक्ट थेट खडकीमध्येच पोहोचणार आहोत. हा रस्ता खरंच खूप छान आहे. सो चला मग खडकीत गेल्यानंतर काय शॉपिंग करतो. आमच्याबरोबर तुम्ही पण आमच्यावर शॉपिंग करा. चला. सो इथं बघू शकताय रस्ता आपला इकडे संपलेला आहे आणि आपण डायरेक्ट इथं खडकीमध्ये एंटर करतो. हा रस्ता होता आणि इथून बघू शकताय डायरेक्ट आपण जाणार आहोत आता खडकीत. आणि हा पूर्ण आपला डिफेन्स एरिया आहे. सो चला इथं जास्त शूट नाही करत मी. सो इथं फायनली आम्ही पोहोचलो आहोत खडकीत. भाऊन ते काय अजून आले नाहीत, बहुतेक ट्रॅफिकमध्ये अडकले असतील. आम्हाला एकदम मस्त रस्त्याने आलोत. ते कशाने आलेत काय माहिती नाही. बघूयात फोन लावून आणि मग जाऊ शॉपिंगला. आल्या सुरुवात पायनॅपल पण. सो आम्ही सुरुवात केलेली आहे. आमचं नेहमीचं दुकान. गर्दी आहे का गं? आमचं नेहमीचं दुकान म्हणजे आम्ही जिथे साड्या घ्यायला येतो. तर आम्ही आलो आहोत दोघी जणी साड्या घ्यायला. आता दाखवते मी, थांबा. नाही पटलं.
श्रेयाचं मन अडकलंय ह्या साडीवर. श्रेया म्हणती मम्मी ही साडी छान आहे आणि ही साडी खरंच छान आहे. नाही एवढं मस्त साडी आहे, तिचं मन अडकलेलं आहे. तर बघूयात आता हे घेता की नाही ते नाही माहिती आहे. सो फायनली आमची शॉपिंग झालेली आहे. तनु म्हणती तर आमची काय तुमची झाली आमची नाही झाली आहे. तर आमच्या साड्या घेऊन आल्यात काय. सो आम्ही खूप वेळ लावला दोघींनी साड्या बघण्यासाठी. सो फायनली आमच्या दोघींच्या साड्या झालेल्या आहेत. सो चला आता शिवण्याचा ड्रेस घ्यायचा आहे. माझं घेणार हिच्या बर्थडे मध्ये घेतलं असं. बापरे ताई काय म्हणताय. आजचा दिवस सो ही आहे खडकीमध्ये दिवाळीची शॉपिंगची गर्दी. सतीश वाघ चाललेत पुढं. ओ वाघ शिव चल. हा चल 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 पटकन चल. बापरे दिवाळीची गर्दी बघा ना. झाली आता खुश शिव. आता शिवची शॉपिंग झालेली आहे. शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही चाललो आहोत इथून. बघू आता काय करतात. वेळ झालेली आहे खूप, कारण शिवनी खूप परेशान केलं. ती म्हणत होती मला तनुसारखाच फ्रॉक पाहिजे, तनुसारखाच फ्रॉक पाहिजे. पण म्हटलं नको यार, तर तसं दिवाळीला का ट्रेडिशनल जरा लुक छान दिसतं. हो थांबा तिला बांगड्या घेऊन घेते. हे काय घेतलंय. नेगेटिव्ह एनर्जी येते ह्याच्यानी घरात. असं आहे का. असं आहे का. हे बघा तुमच्या फेस कडे करा नीट. त्यांचा चेहरा दिसत नाही तनु. इकडे दाखव ना त्याचा चेहरा. असं आम्ही काय कटोरी चाट. हा तू पण ना. तू काय घेतीये. रगडापुरी कशी असते. रगडा पाणीपुरी रगडा. बरं मी आम्ही कटोरी चाट घेते. दादा कुठे गेले. हो काय हे बघा इकडं बसल्यात. आम्ही आलो कटोरी चाट खायला. इकडचा फेमस कटोरी चाट आहे. आम्ही मागवलाय कटोरी चाट. आम्ही कटोरी चाट खातोय सगळेजण, कारण की भूक लागली शॉपिंग करून करून. श्रेयाने मोमोज घेतले, साक्षीने रगडापुरी घेतलाय, आम्ही कटोरी चाट घेतलेला आहे. सो फायनली आम्ही शॉपिंग करून जस्ट 9 वाजले होते आम्हाला यायला, कारण की मम्मी त्यांना हे खायचं होतं मंचुरियन, कारण की दुपारी ना प्रॉपरली जेवण झालेलं होतं. कढी, डॅडीने सुद्धा कढी आणि बाजरीची भाकर, मम्मीने त्यांनी कढी आणि त्यांना ज्वारीची भाकर केली होती. हे नव्हते जेवलेले. मी खाल्लं होतं कढी आणि भाकर, थोडंसं नॉर्मली भात भजी वगैरे होती. त्याच्यामध्ये दुपारी ना प्रॉपरली सगळ्यांचं छान जेवण झालं होतं. तर मग इतकी भूक नव्हती मम्मी त्यांना थोडंसं नाही का ते म्हणतात ना कढीचं ते ढेकर येत होते, तर त्यामुळे त्यांना मंचुरियन खायचे होते, तर त्यांना मंचुरियन आणले. आमच्या साहेबांनी आणला शोरमा, चिकन शोरमा. आणि आमची फायनली शॉपिंग झालेली आहे, पण आम्ही आता दाखवणार नाही. आम्ही लगेच दिवाळीच्या दिवशी दाखवू. है ना शिवचा पण ड्रेस छान आहे. ह्यावेळेस श्रेयाने साडी घेतलेली आहे. इकडं नाही ना, माझा हात असं दुखतो शिव, तर थांब इकडे. आता मला सगळे ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे बोला. हां, सगळ्यांनी ॲडव्हान्समध्ये शिवला हॅपी बर्थडे पण बोला, आणि आपण पण बोलू त्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त सगळ्यांनी छान असं हॅपी फिरा. आणि हे बघा हे नेगेटिव्ह एनर्जी असं म्हणतात, हे नेगेटिव्ह एनर्जी येते घरामध्ये याच्याने. खरंच आहे का. तुम्ही सांगा बरं का, खरंच आहे का हे असं. श्रेया मला म्हणत होती मम्मी हे असं घरात आणलं ना म्हणे, घरात नेगेटिव्ह एनर्जी येते. याचं तोंडच बघा ना तुम्ही कसं आहे, या डॉलचं बनवलंच कसं, काय ते लबुबू फाबुबू करतात काय माहिती नुसतं. म्हणजे तेरे समय मला बिलकुल नाही आवडत. बोल एकदा आरिफने बोलले थे मॅम शीशर ने देखो लबुबू लाया, लबू का स्टेशनरी लाया. बोललं मॅम, म्हणजे ते मॅमने बोललं मुझे पसंद नाही लबुबू फंबुबू. मग बरोबर आहे ना, काही पण घेऊन येतात.
तर आता झालेली आहे शॉपिंग. आज साफसफाई सकाळपासून ना बॉडी पेन प्रमाणाच्या बाहेर होतोय. चेहराच तुम्हाला सांगू शकतोय, कारण की इतक्या गोधड्या धुतल्या, पण गोधड्या सगळ्या ज्या आहेत ना छान मस्त क्लीन निघालेल्या आहेत. गादीचे कवर वगैरे पण धुतले. त्यासोबतच आत्ता इतक्याच जस्ट आम्ही बाहेरनं आलो ना, तर वरून घेऊन आले मी सगळं काही. टेरेसवर होते तर मशीनमध्ये सुकवल्यामुळे काय झालं, ते छानपैकी सुकल्या गेलेत मस्तपैकी. तरी पण एक गोधडी यांनी टाकली नव्हती मशीनमध्ये, अशी जाड होती नाही का, अशी त्याच्यामध्ये कांबं टाकलेली होती आणि त्याच्यावर मग आजीच्या लुगड्याचं असं कवर केलं होतं. तर ती काही सुकली नाही, यांनी मशीनमध्ये नंतर टाकली नाही, त्यामुळे ती सुकली नाही. मशीनमध्ये जे सुकवल्यात ना त्या छान सुकल्या गेल्यात. आता मी फायनली खाली घेऊन आलेले आहे. आता रेस्ट करतो, मग उद्या परत पुन्हा थोडीफार नॉर्मल असं जाळं काढून घेऊ. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, कंटिन्यू करत राहा. आता मी झोपते, थोडंसं आराम करते. बाय. छान दिसतं ना डिंपल. स्वतःच्या बायकोची तारीफच नाही, जाऊ दे. मी माझी तारीफ स्वतःच करते, खुश राहते मी माझी तारीफ करून. स्वतःमध्ये खुश राहायचं माणसाने, कोणी तारीफ करू नको. मी तर खुश आहे, हॅपी. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आम्ही बसलो आहोत नाश्ता करायला. आज पाणी आलेलं होतं तर लवकरच उठलेलो होतो, तर मी नाही, साहेब उठले होते लवकर. तर आता त्यांना नाश्ता दिलेला आहे. आम्ही पण नाश्ता करतो आणि त्यानंतर आता मी आज काय केलं आहे, सोफ्याचे कवर वगैरे आणि बेडशीट्स वगैरे हे सगळं धुतलं आहे. पडदे तर आपण नवीनच लावणार आहोत, तर त्यामुळे हे तर आताच धुतले होते मी गणपतीच्या याच्यामध्ये. गणपती बाप्पा आले होते त्यावेळेस, आणि आता असं पडदे नवीनच लावणार आहे, त्यामुळे हे काही जास्त धुणार नाही मी. सोफ्याचे कवरं वगैरे, बेडशीट्स, उशींचे कवरं वगैरे असं सगळं काही ते सगळं धुवून घेणार आहे. भिजत घालून दिलेले आहेत. आता नाश्ता करते, म्हणजे कसं पोटात एनर्जी येईल. काल रात्री यांनी मला गोळी घेऊन दिली नाही, तर आता मी फ्रेश वाटले असते. तुम्हाला गोळी घेऊ देत नाही हे पेन किलर वगैरे, त्याच्यामुळं. पण मला असं वाटत होतं घ्यायला पाहिजे होती, म्हणजे काल कसं गोधड्यांना ते घासून येणं, हे पूर्ण दोन्ही हात असे जाम झालेले. पण घेऊ दिली नाही, घेतली असे ना फरक पडला असता. पण तरी पण आता कामं काही सुटणार नाही, कामं करावं लागतील. आता ते सगळे धुवायचे आहेत कपडे, आणि त्यानंतर मग आपले कामं चालू राहतील. तुम्ही बघत चला. सो इथं आमचा नाश्ता झालेला आहे आणि इथं मी डाळ भाजायला घेतली आहे चण्याची. हॅलो, गुड मॉर्निंग. बस झालं ना, सगळं लबू करून ठेवलं. घेऊनच झोपत होत्या रात्रभर. चालल्या दोघी जणी बघा. मला एक पण भूताचा सपना नाही आला ह्याच्यामुळे, हिला नाही आले. नाही ग, ते काही नसतं तसं, ते काही पण नुगत म्हणतात. मी आता डाळ भाजून घेते, म्हणजे दळल्या जाईल. त्याचे लाडू वगैरे करण्यात बरे पडेल, जरा इझिली पडेल. थोडंसं तांदूळ वगैरे पण धुवून नाही, थोडंसं धुवून थोडंसं सुकवून देते, म्हणजे चकलीला वगैरे पण जरा बरं पडेल. हॅलो फ्रेंड्स, तर दुपारचे वाजलेले आहे 12:30-1 झालेले आहे आणि बऱ्यापैकी कामं आवरली आहेत आणि खूप थकल्यासारखं होतंय. आणि स्वयंपाकाचं असं आहे, तर आता स्वयंपाक दुपारचा मी नाही केला, तर मी फक्त चपात्या भाकरी केल्या. संतोष भाऊंनी भाजी केलेली आहे टेरेसवर मटणाची मस्तपैकी. आज संडे आहे, तर त्यांनी मटणाची भाजी केलेली आहे, ताईंनी चिकनची केली आहे आणि मी चपात्या आणि भाकरी केल्या. तर आता बघूया टेरेसवर जेवता की घरात जेवता काय माहिती नाही. थोडंसं आवाजच, मी दरवेळेस म्हणते आवाज इग्नोर करा, तर येणारच आता थोडाफार. शिवाने फेविकॉल इथं नको ठेव डाळीजवळ. तर इथं डाळ पण छान हे झालेली आहे. आता हिला गिरणीतनं दळून आणेल आणि बाकीचं चकल्यांचं आहे त्याची तयारी करून ठेवणार आहे. तांदूळ धुवून वरती उन्हाला लावलेले आहे सुकायला. कपडे धुवून झालेले आहे. गोधड्या, सोफ्याची कवरं जी आहे ती होती ना, तिची कवरंसुद्धा धुवून ठेवलेली आहेत. म्हणजे बरीपैकी कामं झालेली आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आधी प्रिपेअर झाल्यात ना, म्हणजे मग काय होतं, बाहेरच आवाज खूपच येतो यार, तर बाहेरचा आवाज जास्त येतो आहे. हां, मी काय म्हणत होते, तर सगळे कामं जे असे ना का असे आपण प्रिपेअर करून ठेवली ना, मग नंतर आपल्याला करायला सोपं जातं. चकल्यांचं बघूयात, भाजणीच्या चकल्या करायचं प्लॅनिंग आहे माझा, तर भाजणीच्या चकल्या करेल. आणि त्यानंतर मग खोबरं वगैरे असे किसून ठेवेल, काजू बदाम वगैरे असे कट करून ठेवेल, म्हणजे नंतर इझी जातं. पटकन केलं ना मग पटकन होतं. पिठी साखर वगैरे तयार करून ठेवेल. तर अशा गोष्टी करून ठेवायच्या आहेत. थोडंसं थकल्यासारखं होते. रात्री गोळी घेतली असती बरं झालं असतं.
पण आज नाही करणार. आज त्यांना जेवण करते, आधी गोळी घेते आणि थोडंसं रेस्ट करते. थोडंसं मला खूप असं विकनेससारखं फील होतं आहे, डोळे गरम लागत आहेत मला, असं कणकणी आल्यासारखे झाले. तर आता चला आधी वरती बघूयात कसं जेवतात, वरती टेरेसवर जेवता की खाली जेवता माहिती नाही. मी आता भाकरी चपात्या श्रेयाला म्हटलं जा घेऊन, मी थोडीशी फ्रेश झाले. आता चला वरती जाऊयात. आम्ही बसलो आहोत. अजून कपडे बघा प्रमाणे बाहेर कपडे, तिकडे त्या साईडला बेडशीट्स वगैरे सगळं धुवून टाकलेले आहेत मेहनतीनंतर. आज भाऊंनी भाजी केलेली आहे मटणची, चुलीवरची मटणची भाजी आहे. कुठे इथं ठेवताय ना, इथं ठेवा ना भाऊ, इथं ठेवा की. अरे हा ते तुटेलच आहे. हा जाऊ दे. गरम नाही तेवढं. वा वा. कशामध्ये कांद्यामध्ये यांनी तो बापरे पूर्ण कालच मोडलाय डायरेक्ट. हा ते आवडतं आम्हाला, ते आम्हाला फ्रूट मध्ये पण लय आवडतं. असं बदा 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 टाकून खातो आम्ही. बदा बदा बदा. हा, असं बदा बदा टाकून खातो. ते लय आवडतं. मटणाची यांना भाजी. यांची सवय कोणाला लागली काय माहिती, तर नऊला तर श्रुतीला काय हो, हो, माहिती, हो. श्रुतीला वाटतं. कांदा खाऊशी त्याची श्रुतीला आहे ना, म्हणजे मला मीठ टाकून जेव्हा ते शिजतं ना चुलीवर तेव्हा त्याचा सुगंध आहे ना, ते मस्त येतं. बघा ना त्यांनी काळा मोडलाय, आता खावा वरपून. पीस घ्या सॉफ्ट वाला नरम स्किन सारखा. हा ही चिकनची आहे, पण मुली काय आल्यात नाही जेवायला. आम्ही इकडे बसलो. मम्मी झालं का? हा टाका चला चलो. इकडे बघायचं अशी चलो ताव मारो. आता हे स्वतः पण येणार, जाऊ दे. कंदील बघा किती सुंदर बनवलंय, एकदम बाहेर मिळतो तसं दिसतंय बघा. ते ही माझीच आयडिया होती माहिती का, विषयांना तेच म्हटलं असं कट करून मस्त छान वाटतं. मी बघितलं होतं त्याला, मी तुम्हाला एक व्हिडिओ पण पाठवले, भारी दिसतं माहिती का लाईट लागल्यावर. हा ते किती सुंदर वाटतंय बघा ना. काय मस्त आहे. आपण तिथे आपण वा उस्ताद वा. चला चला दुपारी गोळ्या घेतल्या आणि थोडंसं आराम केला, तर आता फ्रेश वाटतंय. आता थोडंसं वॉकिंग करून येतो आणि शिव पण क्लासमधून आली आहे, थोडंसं पाचपावली करून येतं. सो हॅलो फ्रेंड्स, तर बघू शकताय आम्ही इन्स्टंट अचार केलेला आहे मिरचीचा. जसं की तुम्हाला माहिती आहे आता सध्या खूपच याच्यावर चालू होता, व्हायरल होता मिरचीचा आचार, आणि इतका यमी दिसतोय ना, बघू शकताय. जर हा चांगला लागला ना, मी नक्की तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करेल. मी फर्स्ट टाइम ट्राय केलेला आहे आणि इतकं यमी दिसतंय, इतकं सुंदर, बघू शकता एकदम भारी वाटतंय ते. तर आता हा तयार केला आहे. हे माझ्या मागं खूप लागलं, त्यांनी व्हिडिओ बघितली होती ना, मला म्हणे कर कर कर, तर त्यामुळे यांनी मला मिरच्या वगैरे छान असे लसूण फ्रेश आणून दिले आणि मस्त सरसोच्या तेलामध्ये केलेलं आहे. तर छान लागला ना, मी नेक्स्ट टाईम नक्की रेसिपी अपलोड करायचा पुरेपूर प्रयत्न करेल. सो आता याला आपण नाही का उन्हाला लावूयात उद्याकडे मस्त. तर आज आहे मंडे आणि मी आज केली आहे सुरुवात साफसफाईची. आधी देवपूजा करून घेतली आणि आता काढते थोडंसं जाळं. याच्या गणपतीच्या वेळेस ते काढलं होतं, पण आता थोडंसं जे जाळं आहे ते काढून घेते. खिडक्या ज्या आहे मेन त्या धुवून घेते. थोड्याशा किचनची खिडकी जी आहे बाहेरच्या साईडने थोडीशी जाळं वगैरे झटकून घेते. आणि आज काय एवढे कपडे नाही जास्त, नॉर्मली करत. ब्लाऊज साडी घेतलेली आहे, ब्लाऊज टाकायचं आहे शिवण्यासाठी, अजून ते पण टाकलेलं नाही आहे. राहिले काय तुमचे मोजून 5-6 दिवसच राहिलेले आहेत दिवाळीला, त्याच्यामुळे पटकन करावं लागतील. तर जास्त मी व्हिडिओ शूट करणार नाही. तर आज बघणार आहे लाडू आणि करंज्यांचं सारण तयार करणार आहे. हे म्हणत आहे गुळाच्या करंज्यावर, तर त्यामुळे ते सारण वगैरे ते प्रिपेअर करून ठेवेल आजच्या दिवशी. तर जेवढं मला शक्य होईल तेवढं मी शूट करायचं पुरेपूर प्रयत्न करेल, कारण की कसं होतं कामाच्या ह्याच्यात ना आठवण राहत नाही शूट करायची. सो तुम्ही बघत राहा. चला तर मी इकडची खिडकी धुते, अजून भांडे पडलेली आहेत. इकडचे सगळं जाळं वगैरे मी सगळं क्लीन करून घेतलं आहे. गादीचे कवर धुतले होते, गादीचे कवर लावून झालेले आहेत छानपैकी. अजून इथं थोडासा पसारा आहे, सगळं जाळ. सो इथं आता हे सगळं पसारा आहे तो नंतर आवरून घेईल, कारण की धुतलेले ते सगळे कवर वगैरे आत्ता मी इतक्यात लावले, मला बराच वेळ गेला त्याच्यामध्ये. इथं थोडेसे यांचे कपडे आहेत, हे नवीन कपडे आहेत. जाळं वगैरे सगळं काढून घेतलं आहे. इकडं पण जाळं काढलं गेलं आहे, सगळं काही इथं क्लीन करून घेतलेलं आहे. ती खिडकीसुद्धा मी धुवून काढली इकडची,
आता इकडची धुतली आहे, झाडू वगैरे मारायचं बाकी आहे. इकडची सगळी सफाई केली, गणपती बाप्पांना पुसून घेते. देवपूजा तर झालेलीच आहे. श्रेया चालली कॉलेजला, आता इथले आवरून घेते, मग भांडे धुते, मग बाकीची तयारी करते. फायनली दिवाळीची साफसफाई करून झालेली आहे माझी. शेवटी दरवाजा राहिलेला होता, दरवाजा पुसून घ्यावा म्हटलं आता थोडंसं बसून, कारण की सकाळपासून माझी कामं चाललेली आहे. दुपारचं मला वाटतं घड्याळ पण मी काढून घेतली पुसण्यासाठी. सगळे धूळ वगैरे सगळे छान असे साफ करून झाली. किचन वाटतं पण क्लीन झालेलं आहे सगळं काही. परत आता तळण जे होईल तेव्हा पण ना चिकट होईल तो, पण करावं लागतं. आधी कसं साफसूफ करायचं आणि त्यानंतरच मग फराळाचं करायला सुरुवात करायची. तर आता माझी सगळी सफाई झालेली आहे. आता बसून दरवाजा पुसून घेते. दरवाजाला ॲक्च्युली डॅडी ना पॉलिश मारतात, कारण की सागवानी आपला दरवाजा आहे ना, तर याला पॉलिश मारतात. पण डॅडी ना मागच्या वर्षी मारली होती, आता यावर्षी दिवाळीच्याच आदल्या दिवशी मला मारायला सांगले त्यांना. थकले पूर्ण थकले मी आता. 2 दिवस एक दिवस यांनी गोळी घेतली, एक दिवस गोळी घेतली आणि अशी 2-3 दिवसापासून माझी साफसफाई चालू आहे घरातली थोडं करून, कारण की आपण एकटा असतो तर त्यामुळे सगळं थोडं मी लाईटी बंद केलेल्या आहेत, कारण की आता लाईटी कोणी नाही घरामध्ये. हे गेले आहेत ऑफिसला, श्रेया कॉलेजला गेलेली आहे. शिवची एक्झाम चालू आहे. शिव लवकर येते स्कूलमधनं. शिव आहे वरच्या घरामध्ये बाबांजवळ टेरेसवर खेळते. डॅडी टेरेसवर आहे, मम्मी पण टेरेसवर गेलेले आहे. तर मी माझी चालू होती साफसफाई. आता फायनल पूर्ण झालेली आहे सगळी. तर आता साफसफाई तर झालेली आहे आणि आता मी काय करत आज बघा, आज रात्री करणार आहे प्लॅनिंग. चकलीची भाजणी करून ठेवल आणि मेन म्हणजे एक रव्याचे लाडू करून ठेवेल. त्यांचे फेवरेट आहे रव्याचे लाडू. ह्यावर्षी बेसनाचे लाडू श्रावंती मम्मी ह्यावेळेस नाही का बेसनाच्या पिठाची कर. दरवेळेस मागच्या वेळेस एक वेळेस मी तुम्हाला रेसिपी टाकली होती, ते तसे नाही म्हणते. तर म्हटलं बघू यावेळेस जसे आवडतं तसे लाडू करून दे. आणि चकलीची भाजणी पण मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल, कारण की सगळं काही एकटं हँडल करणं म्हणजे होत नाही, पण मी प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आणि आज रात्री शक्यतो चकलीची भाजणी आणि लाडू ह्या गोष्टी करायचा प्रयत्न करेल. बघूया कसं होतं. तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुमची दिवाळीची साफसफाई, शॉपिंग, दिवाळीची म्हणजे कशी एक्साइटमेंट कशी आहे माझ्यासोबत नक्की शेअर करा, मला नक्की सांगा. माझी तर खूप आहे एक्साइटमेंट. मला दिवाळी सण म्हणजे ते फेस्टिवल चालू होतात ना तेव्हापासून एक वेगळाच उत्साह असतो, छान वाटतं. आणि एकदा दिवाळी जेव्हा संपते ना, हे कोणासोबत होतं मला नक्की सांगा बरं का. म्हणजे माझ्यासोबत पण मला होतं ॲक्च्युली हे असं, तर तुम्हाला पण होतं का मला नक्की सांगा. दिवाळी जेव्हा एकदा लक्ष्मीपूजनपर्यंत किती एक्साइटमेंट होती ना, खूप असं हे घ्या ते घ्या, घराला एवढं सजवा तेवढं सजवा आणि खूप साफसफाई करा, घर छान असं क्लीन ठेवा. आणि नाही का दिवाळी जेव्हा जसं लक्ष्मीपूजन होतं
आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जी दुसऱ्या दिवशीची सकाळ असते ना ती एकदम अशी एकदम उदास वाटतं. काय माहिती काय असं नाही का, खूप रडावा आणि खूप अशी उदास वाटते. वेगळंच फील होतं नाही का, करमतच नाही. काय माहिती असं का होतं, तुमच्यासोबत होतं का नक्की मला कमेंट्स करून सांगा. मला तर खरंच होतं आणि असं नको वाटतं, असं नको व्हायला नाही का. हॅप्पीच राहायला पाहिजे, सगळं काही व्यवस्थित राहायला पाहिजे, सगळ्यांनी हसून खेळून राहायला पाहिजे. बघू ह्या वर्षी माझं जायचं प्लॅनिंग आहे, कारण की मी 2 वर्ष मम्मी पप्पांकडे गेलेली नाही आहे. लास्ट टाईम नाही, त्याच्या लास्ट टाईम शिरायची दहावी होती आणि लास्ट टाईम असं झालं ते माझे आमचे नंदी भाऊ आहेत ना ते वारले होते, तर त्यावेळेस पण गेले नाही असं झालं. तर ह्या वर्षी माझं चाललं आहे प्लॅनिंग जायचा. तर कसं होतं काय होतं मला काही कल्पना नाही आहे, अजून काही प्लॅनिंग पण नाही आहे, पण आहे विचार जायचा. बघूयात कसं होतं. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या जे काय असेल ते सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करा. तर चला भेटूया दिवाळीच्या छान अशा मस्त ब्लॉगमध्ये. त्याच्या आधी एखादा ब्लॉग झाला तर चांगलंच आहे, होईलच, मी प्रयत्न करेन. तर चला मग सपोर्ट करत राहा आणि बाय आणि ॲडव्हान्समध्ये हॅप्पी दिवाळी तुम्हाला.